आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कोण रे तुम्ही? माझं सोड. तुम्ही हे सांगा की हे आजोबांना ओळखता का? हो ओळखतो. ते रिटायर पोलीस शिपाई आहेत. मग यांच्या कागदपत्रात अशी काय कमी आहे की तुम्ही पेन्शन सुरू करायला उशीर करताय? पेन्शन त्यांची, आणि तू कशाला आला इथे हिरोगिरी करायला? तुझा काय रे संबंध मला विचारायचा? सरकारी प्रोसिजर तुला माहित तरी आहे का? अरे पोलीस आहेत ते. सणवार सगळं सोडून आपल्यासाठी राबतात. स्वतःच्या हक्कासाठी ना त्यांना आंदोलन करता येतात ना उपोषण. ड्युटी सोडून त्यांना काहीच करता येत नाही रे. जेवणाची वेळ बघतात ना झोपायची. चोरी, खून, बलात्कार, दंगली सगळ्यासाठी हे हजर. आणि तुम्ही यांना चपला झिजवायला लावता वैर, ते बी हक्काच्या पैशांसाठी. त्याला आता मी काय करू? सरकारी प्रोसेस माहित आहे का तुला? गेलं हे तुला लय महागात पडेल. हे बघ, ऑफिस मध्ये मारणं चांगलं आहे. तुला एकदा सांगतोय, सरकारी माणूस आहे मी. मला तुझ्या तोंडून फक्त एवढंच ऐकायचं आहे की आजोबांची फाईलच क्लिअर बोल. होईल होईल होईल. पाकिट पाहिजे असतात ना तुला? जर यांचं कामात झालं नाही ना तर तुझ्या कानाखाली बंडलच दिन ठेवून. कळलं का? हे फक्त आता बँकेत दाखवा, तुमचं काम झालं. अरे एवढ्याशा कामासाठी आजोबांना का त्रास दिला तुम्ही? माफ करा. माझी नाही, या आजोबांची माफी माग. चल. सॉरी आजोबा, माफ करा मला. आजोबा, झालंय तुमचं काम, घरी जावा निवांत. वाघमारे मॅडम, तुम्ही इकडे बी आहेच होय? म्हणजे मी जिथं जातो तिकडे तुम्ही येताच म्हणा. चांगलाय, येतो. याचं तोंड दिसलं, ते पण चांगल्या कामाच्या वेळी. दिवस कसा जातोय काय माहिती. अशा कशा हो पोलीस तुम्ही? तो माणूस बडवत होता, तुम्ही बाहेर उभं राहिलाय. अहो मी पाहिलं नाही ना. पाहिलं असतं तर अडवलं असतं की. पण त्यानं तुम्हाला का मारलं? म्हणजे तुम्ही काय चूक केली आहे का? मुंगी उपाय देणाऱ्याला जाब विचारायचा का मुंगी आडवी आली पण तिला दोषी ठरवायचं? त्या गुंड्याला जाब विचारायचा सोडून मला विचारता? असं असेल तर तुम्ही अख्खा पगार जरी मला दिलात ना तरी तुमची फाईल पुढे पाठवणार नाही मी. अहो साहेब, असं नका बोलू. तुम्ही म्हणलेलं फक्त एक सही बाकी आहे. लई गरज आहे हो पैशांची. ज्या कामाचे पैसे घेता ना ते काम तरी जरा इमानदारीने करा. निघा. अहो साहेब प्लीज बघ. निघा म्हणतोय ना. ऐक, ऐन वेळेला कुणाची बी नावं लिहून घेऊ नकोस. कारण आधी जेवढी नावं दिल्यात ना तेवढ्याच मशिनी आल्यात. बाकी तात्यासाहेबांशी मी बोलतो. अय, तुला काय गरज होती रे त्या पेन्शनवाल्या साहेबांना बदलायची? सन्या, तुला नंतर करतो रे. अरे काय नाही, आजूबाजूला जरा लईच मोठी माणसं आहेत. काय झालं तुम्हाला? तू त्यांना का बदललं? त्यांना पाकिट पाहिजे होतं, मग चिपकावलं. यांना हीच भाषा समजते. प्रेमानं सांगायचं ना, झालं असतं काम. तू त्यांना मारल्यामुळे माझं काम बी फिसकटलं. प्रेमानं? तुम्ही बी प्रेमानं लई दिवस झाला खेटा मारला असशील ना. मग तुमचं झालं का काम? अहो त्या आजोबांचं एका दिवसात काम केलंय मी. ज्याला जी भाषा समजते ना तीच वापरायची असते. आणि कसं आहे, चांगल्या कामाला वाकड्या वाटण जरी जावं लागलं ना तरी चालतंय हो. आणि काय हो, मला अटक करायला आला होता तेव्हा तर लय डॅशिंग होता की तुम्ही.
मग आता काय झालं? कुठे गेला तो डॅशिंगपणा? तुम्ही ना एक काम करा, ही वर्दी घालून ना फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये जावा. जर कार्यक्रम असला ना तर मी स्वतः सांगतो तुम्हाला. मॅडम, हाव मॅडम, मॅडम रडायला काय झालं? तुम्ही रडू नका ना प्लीज. अहो मी असं काय बोललोय तेव्हा? अहो मॅडम, अहो मॅडम, तुम्ही रडू नका ना प्लीज. लोकांचा गैरसमज होईल हो. सगळ्यांना वाटेल की मीच काहीतरी केलंय तुम्हाला. मग तूच केलं सगळं. तुला माहित नाही तुझ्यामुळे माझं किती मोठं नुकसान झालंय. मी तुला कधीच माफ नाही करणार. मॅडम, माझी सही झाली का? असे कसे हो पोलीस तुम्ही? तो माणूस बडवत होता आणि तुम्ही बाहेर उभं राहिलाय. ज्या कामाचे पैसे घेता ना ते काम तरी जरा इमानदारीने करा. तुम्ही अख्खा पगार जरी मला दिलात ना तरी तुमची फाईल पुढे पाठवणार नाही मी. हे पैसा आलं ना की सगळे टेन्शन खलास बघ. ही जर दादाच्या जाग्यावर लागल्या तर दादाची समधी कर्तव्य हिलाच करायला लागणार आहे ती. नाहीतर दादाच्या जाग्यावर लागून हिचा काय उपयोग आहे? माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुमचे सगळे पैसे परत करीन. ठीक आहे, तुझ्यावर विश्वास ठेवण्यापलीकडे काय करू शकतोय बाई?